कदर संघ एकमेकांच्या समोर या ठिकाणी आपण पाहतो. एकीकडे श्रीजा 11 KPC इनामपुरी, अर्थातच किरण पवार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं योगदान पाठबळ अर्थातच संघाचे पुरस्कर्ते गजानन पाटील, श्रीजा पाटील आणि कल्पेश भोईर मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आपल्याला या संघासमोर जुळलेले पाहायला मिळतील. आणि अगदी त्याच वेळेला जर पाहिलं तर मात्र त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच विशालजी जितेकर यांच्या कर्णधार पदाखाली खेळणारा मुकेशजी नाईक आणि अमरजी पवार यांनी पुरस्कृत केलेला आणि कुमार पवार तर संदेश पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आणि या दोन संघादरम्यानचा बॅटल अगदी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला किरण पवार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय आर्यन नाईक. दोनही विस्फोटक आक्रमक आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर ISPL मध्ये देखील ज्यांना आपल्या नावाचा या ठिकाणी ठसा उमटवला असा खेळाडू निश्चितच पाहायला मिळेल. अगदी पनवेल तालुका म्हटलं, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका हा क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जातं आणि सध्याच्या घडीला आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या बेस्ट फॉर्ममध्ये असलेले हे दोन खेळाडू निश्चितच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संघमालक स्वतः आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अर्थातच मुकेश नाईक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल जिंकला विशालनं, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार घेतला. मागील सामन्यामध्ये धावांचा यशस्वी पाठलाग होताना पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये धावा डिफेंड होताना पाहिल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये एक्झॅक्टली काय घडणार, इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. एक वेळ जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता कदाचित अगदी संधी होती, परंतु जसा चेंडू सेफ लँडिंग झाला खरं तर संपूर्ण पाठीराख्यांमध्ये सुटकेचा निश्वास सोडला गेला. पहिल्या चेंडूवरती फॉरवर्ड डिफेन्सिव्ह थोडासा किरण आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. खरं तर किरणला फार काळ तुम्ही रोखून शकत नाही आहे आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करणं ही सातत्यानं ओळख राहिली आहे. एक मोठी धावसंख्या जर का तुम्हाला धावफलकावरती उभारायची असेल तर मात्र पॉवर प्लेला तुम्हाला युटिलाइज करावं लागेल. पहिल्या दोनही सामन्यांमध्ये अगदी पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागील सामन्याचा जर विचार केला तर अगदी नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळाली. परंतु कुणाल दवणे आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कोणत्या खेळाडूची चर्चा असेल ना तर ती कुणाल दवळेची निश्चितच आपल्याला चर्चा पाहायला मिळेल. यावेळेला मात्र अगदी रेडारमध्ये मिडल अँड लेग स्टिकवरती पिच होणारा चेंडू, एलिव्हेशन मिळत नाही. या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली आहे उंची. पुन्हा एकदा थोडंसं धीम्या गतीनं फेकला गेलेला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आणि पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय. आर्यन बॅक टू द पॅव्हिलियन. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर दबाव पाहायला मिळाला. प्रशांत कांबळीनं टिपला एक सहज सोपा झेल आणि पहिला फलंदाज आर्यनला मात्र त्यानं तब्बूचा रस्ता दाखवला. लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता, मिडल अँड लेग स्टिकवरती हा चेंडू होता. प्रॉपरली टाईम करता आला नाही. या चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आणि परिणामी जर आपण पाहिलं तर मात्र झेल कंप्लीट केला गेला प्रशांत कांबळीच्या माध्यमातून. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आशिष परदेसी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर अपेक्षेपेक्षा लवकर विकेटवरती येण्याची संधी मिळाली आहे. बिंगारी संघाचा हा खेळाडू लेफ्ट हँडेड आक्रमक फलंदाज यावेळेला आडवा बॅट प्रहार करण्याचा प्रयत्न, थिकिश एज फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नाही आहे. मागील चेंडूवरती विकेट गमावला गेला आहे आणि खरं तर एक भागीदारी होणं गरजेचं आहे. किरण जोपर्यंत स्ट्रायकिंग एंडवरती राहील पहिल्या दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा मानस निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. श्रीजा 11 KPC इनामपुरी संघाचा येलो ड्रेस कोडमध्ये हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचा आत्मविश्वास आपण पाहतोय या खेळाडूमध्ये, गेले अनेक वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा किरण पवार, पॉवर ऑफ पवार आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी थोडासा वेट करावा लागेल. यावेळेला आडवा बॅटनं केलाय प्रहार. हॅमर्ड करत असताना डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क.
किरणच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी ऐकलं. एकूणच जर पाहिलं तर हे पहिलं नमन आहे, हे पहिलं वंदन आहे. आणि या इथून एक धावसंख्येचा जर का आपण विचार केला ना तर धावसंख्येचा रतीब उभारण्याचा मानस मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर 83 धावा धावफलकावर उभारल्या गेल्या. 84 धावांचं लक्ष होतं. शेवटच्या षटकापर्यंत तो सामना गेला. अगदी शेवटचे 2 चेंडू 3 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. परंतु सर्वांना प्रभावित करणारा खेळ ज्या पद्धतीनं कुणालनं मागच्या सामन्यामध्ये केला ना, किरण पवार या सामन्यामध्ये तो खेळ मैदानावरती करण्याच्या तयारीत निश्चितच पाहायला मिळतोय. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता. मनगडाच्या साह्यानं व्रिस्ट वर्क या ठिकाणी पाहायला मिळालं. फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि हे होणं गरजेचं आहे. एकूणच पाहिलं तर या दुहेरी स्वरूपाच्या धावेनं एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि पहिलं दशक मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहे. संमिश्र षटक राहिलं मुकेशचं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेटही आली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर षटकारही आपण पाहिला. आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकेरी आणि दुहेरी धावांवरती विश्वास देताना आघाडीचे फलंदाजही या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 गडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकावर. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं दशक धावफलकावरती आलंय. कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार या चर्चांना आता उदाहरण येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, किंवा कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. पहिल्या 2 सामन्यांमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न पहा. किरण सारखा फलंदाज जर का तुमच्या संघामध्ये असेल, संघाचं प्रतिनिधित्व करत असेल, तर या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणणं ही संघासाठी जमेची बाजू असू शकते. आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ज्या पद्धतीनं पॉवरफुल इम्पॅक्ट आपण पाहिला ना, किरण पवारच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की ज्यावेळेला पहिला चेंडू तुम्ही मिडल ऑफ द बॅट घेता ना, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा एका वेगळ्या उंचीवरती असतो. नाहक आक्रमक होण्यापेक्षा इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपरली टाइम नसला तरी देखील वॅकेंट एरियामध्ये चेंडू लँड होतोय. फाईनच्या क्षेत्रातून चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. PPL फॅब्युलस चौकार. आपण पाहतोय चौकार आलाय. कुठेतरी हा येणारा चौकार आत्मविश्वास देऊन जाईल. ऋषी भोईर दुसरा विकल्प गोलंदाजीचा या ठिकाणी वापरला गेला. मध्यमगती गोलंदाज राऊंड द विकेट या ठिकाणी डावखोरे हाताच्या फलंदाजासाठी मारा करतोय. मागील चेंडूवरती चौकार आल्यानंतर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस होता. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कदाचित लोअर फुलटॉसमध्ये जर का हा चेंडू कन्वर्ट करता आला असता तर निश्चितच संघासाठी एक मोठी धावसंख्या जरूर धावफलकावर पाहायला मिळाली. यासाठी प्रत्येक चेंडू मागे जर पाहिलं ना तर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असणारा किरण पवार सांगतोय रणनीती आखली जाते. योजनाबद्ध पद्धतीनं धावा कशा पद्धतीने धावफलकावरती उभारता येतील याबद्दल सविस्तर चर्चा मात्र या दोनही खेळाडूंमध्ये निश्चितच पाहायला मिळते. यावेळेला रडारमध्ये चेंडू सापडलाय. एलिव्हेशन मिळालंय का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. 2 क्षेत्ररक्षक येतील. कंप्लीट केला जाईल झेल आणि इथून मात्र गरज होती विकेटची आणि ती विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना ऋषी भोईर. ऑन स्क्रीन आपण या वेळेला पाहू शकता मुकेश
मुकेशने या ठिकाणी हा झेल टिपला. सिद्धेश कोळी नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पेठ संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू यावेळेला मात्र श्रीजा 11 KPC इनामपुरी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मुकेशचं कौतुक करावं लागेल. एकूणच जर पाहिलं तर अगदी दूरवरचं अंतर पूर्ण केलं. चेंडूवरती एकसारखी नजर त्याची आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक करत असताना मिड विकेटला येऊन झेल कंप्लीट करणं खरं तर हे आव्हान असतं आणि ते आव्हान मात्र या ठिकाणी स्वीकारलं. जबरदस्त ॲथलीट मुकेशनं हा झेल कंप्लीट केला. परंतु गोलंदाज ऋषी भोईर विसरून चालणार नाही. याही गोलंदाजाला तिखट मारा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये या ठिकाणी या चेंडूचा मारा केला गेला. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं. एकूणच निर्धाव चेंडूचे होते. सांगता मागील चेंडूवरती विकेट आलाय, हा चेंडू निर्धाव आलाय. थोडंसं मानसिक दडपण. नवीन बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण सिद्धेश केणीला पाहतोय, सिद्धेश कोळीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता परंतु वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. स्पीड ऑफला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये सिंगल धाव फलकावरती येईल. सिंगल न स्ट्राईक मात्र आपल्याकडे पुन्हा पाहायला मिळते. म्हणजेच अजूनही किरण जर पाहिलं तर स्ट्राईक पासून वंचित होतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 7.5च्या सरासरीनं धाव फलकावरती 15 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतोय की एकूणच सुंदर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. या संपूर्ण स्पर्धांची ही मी म्हणेन की खऱ्या अर्थानं एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आखली की प्रत्येक ज्या ट्रॉफीज आहेत ना त्या ट्रॉफीवरती आपल्याला अगदी दिबा पाटील साहेबांना अभिवादन करणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रकल्पग्रस्तांचं हे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि एकूणच जर पाहिलं ना तर प्रत्येक वर्षाची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीवरती मात्र नव्यानं सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी प्रतिकृती आपल्याला त्या ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुर्तास 2 षटकांचा खेळ संपलाय. थोडंसं स्लो स्टार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी ज्या पद्धतीचा मारा केला. पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज मुकेशनं 10 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केला. दुसरं षटक हाताळलं ऋषी भोईरनं अवघ्या 5 धावा त्यानं खर्च केल्या आणि त्यानंही 1 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली. आघाडीचे 2 धक्के सहन करू शकला नाहीये श्रीजा 11 KPC इनामपुरी. परंतु इनामपुरी संघासाठी एक जमेची बाजू म्हणजे किरण पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे आणि जणू दृढ निश्चय करून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे की ज्या वेळेला माझी संधी येईल ना त्यावेळेला माझा ब्लास्टही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूनं पुन्हा एकदा तेच चित्र अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आत अगदी संधी होती झेलबाद करण्याची. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केला जाईल. परंतु प्रथम दर्शनी जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांची घेतली जाते या ठिकाणी मदत. एक छोटासा ब्रेक आपण जरूर या ठिकाणी घेऊयात. डिसिजन पेंडिंग. झेल सुटला. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फोर्स केला गेला कारण किरण पवारला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहावं लागेल. एकंदर जो पडझड आपण पाहिली, जी धडपड आपण पाहिली नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र निर्णय आलाय. जो अंदाज आपण बांधला होता की फलंदाज थोडासा शॉर्ट ऑफ क्रीज आहे आणि फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावतोय श्रीजा 11 इनामपुरी हा संघ. तिसरा फलंदाज. हॅलो. खरं तर झेल सुटल्यानंतर अखेरकार फलंदाज बाद झालाय. याच दरम्यान खरं तर नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं ते सन्माननीय मनसे खारघर विभाग अध्यक्ष चिटणीस सन्माननीय केसरीदादा पाटील तसंच त्यांच्यासोबत मिथुनजी पाटील या दोन्ही मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे गजानन शेठ पाटील, मारुती शेठ पाटील आणि तुषार शेठ पाटील या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
तर नवीन बॅटर आपण रोहितला मैदानाच्या आतमध्ये पाहतो. रोहित केदारे सावळेकडून बिलॉंग करणारा, सावळे संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि या दोन खेळाडूंमधलं जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, जे कम्युनिकेशन आहे ते खूप चांगलं आहे. कारण एकाच संघाकडून खेळताना हे दोनही खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. झेल सुटला, 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धाव घेताना मात्र इथे फलंदाज सिद्धेशला आपली विकेट गमवावी लागली. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किट होताना बाहेर निघताना आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. धीम्या गतीनं चेंडू फेकणं, चेंडूमध्ये व्हेरिएशन आणणं, अगदी चेंडूला वळण देण्यामध्ये देखील माहिर मानला ना. हा फिरकीचा जादूगर यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विशाल जितेकर, संघाचा संघनायक. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्या 2 षटकांमध्ये आघाडीच्या गोलंदाजांना केलेली दमदार सुरुवात आणि अगदी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकणारी ही गोलंदाजी आपण विजयकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडंसं अडचणीमध्ये जरूर सापडलाय. याचं कारण आहे की किरणला जास्तीत जास्त संधी खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती राहण्याची देणं गरजेचं होतं, परंतु असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. एकूणच जर पाहिलं तर आणखीन एक सिंगलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करताना नवीन बॅटर यावेळेला रोहित आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू, बॅडीचा थिकिश एज, शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. पण मागील 3 षटकांचा जर आपण आढावा घेतला ना तर फारसे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. 1 षटकार 1 चौकार वगळता या ठिकाणी फारसे मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. खरं तर प्रवीण, हे खूप कमी वेळा चित्र आपण पाहतो की जिथे किरण पवार सारखा आक्रमक फलंदाज मैदानावरती आहे. पॉवर प्लेची षटकं आहेत आणि धावा मात्र मर्यादित आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. एकूण धावा संख्या 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. किमान इथून 1-2 मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न असेल. किरण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. जोरकास प्रहार काढण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षकही थोडासा फंबल करताना पाहायला मिळतं, परंतु फारसं नुकसान या ठिकाणी निश्चितच होणार नाही आहे. वाखाणण्याजोगी गोलंदाजी आघाडीच्या 3ही गोलंदाजांनी जो विश्वास दर्शवला गेला होता ना, खरं तर 2 आघाडीच्या गोलंदाजांवरती, आणि त्यानंतर मात्र संघनायकानं स्वतः चेंडू आपल्या हातामध्ये घेतला. आणि ज्या पद्धतीची कामगिरी पहिल्या 2 षटकांमध्ये झाली, अगदी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकणारी, अगदी योजनाबद्ध पद्धतीने केली जाणारी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. किरणनं देखील ओळखले की या चेंडूवरती फारसं मोठं फटकेबाजी होणार नाहीये. सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करावी. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. याही षटकामध्ये एक सांघिक सफलता आणि धावा आल्या 5. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 6.66च्या सरासरीनं 3 गडी बाद 20 धावा धावफलकावर. हॅलो. क्वार्टर फायनल सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण स्पोर्ट खारघर बनाम स्कीमर्स फॅमिली CK बॉईज मोरावे, दोन्ही टीमचे कॅप्टन्स बंटी जोशी आणि अजित मुंगाजी. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण टॉस बॉक्समध्ये येऊन तयार राहायचं. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. येस सर. एकूण धावा धावफलकावरती पाहिलं तर 6.66च्या सरासरीनं 3 गडी बाद 20 ही धावत संख्या आपण धावफलकावरती पाहतो. नाणेफेकीचा कौल जिंकला होता अर्थातच स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाला सार्थ गोलंदाजी आघाडीच्या 3ही गोलंदाजांकडून आपण पाहिली. मुकेश नाईक ज्यानं अगदी दमदार सुरुवात केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 10 धावांचं षटक त्यानं हाताळलं. एक महत्त्वाची विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली. त्यानंतर मात्र दुसरं षटक हाताळलं ऋषी भोईरनं. ज्या ऋषी भोईरवरती जो संघनायकानं दर्शवलेला विश्वास होता, त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली, ज्यामध्ये फक्त 5 धावा आल्या. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर स्वतः विशाल जितेकर संघनायकानं
संपूर्णपणे सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि अगदी आघाडीच्या 2 गोलंदाजांनी ज्या पद्धतीची कामगिरी केली ना, त्यांच्या कामगिरीच्या पावलांवर पाऊल ठेवत असणारी कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिला सत्र खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी सुरू आहे, परंतु अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. खेळाच्या उत्तरार्धामध्ये एक्झॅक्टली धावांचं लक्ष किती असणार, टार्गेट सेट करणारे हे 2 षटकं. किरण पवार तब्बल 3 षटकं मैदानावरती उभा आहे, परंतु त्याच्या वाट्याला फक्त आणि फक्त 7 चेंडू आलेले आहेत आणि या 7 चेंडूंमध्ये 1 षटकाराच्या मदतीनं ते आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळत आहेत. इथून पहिला चेंडू लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेल खाली प्रमोद, कंप्लीट केला जातोय झेल आणि ज्या विकेटची गरज होती आता पूर्णतः दबावाखाली पाहायला मिळतोय तो अर्थातच फलंदाजी करणारा श्रीजा 11 केपीसी इनामपुरी हा संघ. या दरम्यान जर आपण पाहिलं तर महत्वाची विकेट पहा, दबाव, मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दडपण, फक्त 18 चेंडूंमध्ये 7 चेंडू ज्यावेळेला तुमच्या वाट्याला येतात. एकंदर तुम्ही 50% जास्त चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहताना आणि समोर जर का विकेट पडत राहिले तर त्याचा मानसिक दडपण आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. असंच काहीच चित्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. प्रतिस्पर्धी संघातील सर्वाधिक ताकदवर समजला जाणारा खेळाडू आणि त्या खेळाडूला मात्र जितका जास्त वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवणार ना, ती संघासाठी जमेची बाजू असेल. यावेळेला नवीन बॅटर अंगद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इनामपुरी म्हटलं तर अंगदचं नाव हे प्रामुख्यानं आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. अगदी हाही खेळाडू व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट गाजवताना आपल्याला पाहायला मिळालं. अगदी त्याच्या उमेदीच्या काळामध्ये ज्यावेळेला त्यानं क्रिकेटिंग करिअरला सुरुवात केली, अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि फक्त गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजी आणि गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी नेहमीच त्याच्याकडनं ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये निश्चितच पाहायला मिळाला आहे. एकूणच जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये, संघर्षमय 21 धावा आपण धावफलकावरती पाहतोय 4 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर. यावेळेला स्ट्रेच केलं स्वतःला. गोलंदाजांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजावरती संघनायकानं विश्वास दर्शवला आणि त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना प्रत्येक आघाडीचा गोलंदाज आपली कामगिरी ओळखतोय. वा इथे जर पाहिलं ना तर प्रत्येक गोलंदाजाची एक स्ट्रॅटर्जी आपण पाहिली की त्यानं जास्तीत जास्त धावा कशा रोखता येतील, विकेट्स मिळवण्यापेक्षा धावा रोखण्यावरती भर देणारी गोलंदाजी आपण पाहिली. एक डिफेन्सिव्ह लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करताना आपण ऋषीला पाहिलं, त्यानंतर विशाल देखील पाहिलं की फारशी त्याला विकेट घेण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. केवळ निर्धाव चेंडू कशा पद्धतीनं फेकता येतील किंबहुना कमीत कमी धावांमध्ये कसं रोखता येईल याकडे त्याचा कल सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाला. आणि एक जी स्ट्रॅटर्जी आखली गेली होती की किरण पवारला जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक ठेवणं, ती रणनीती मात्र मैदानावरती काम करताना कारगर साबित होताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, हात खुले करण्याची संधी, वेट अँड वॉचचं क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शेवटच्या 2 षटकांमध्ये येणाऱ्या धावा या संघासाठी खऱ्या अर्थानं मी म्हणेन की संजीवनी ठरणार आहेत. आणि अशा प्रकारचे फटके जर का येत राहिले, एक फायटिंग टोटल निश्चितच धावफलकावरती उभारले जाईल. परंतु आणखीन एक जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. 5वा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय तो श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाचा. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जवळपास 5 गडी बाद झाले आहेत. निम्मा संघ गारद झालाय आणि अपेक्षेप्रमाणे धावा धावफलकावरती आलेला नाहीये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी हाताळलं जाते. अविनाश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची
गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो अविनाश पाटीलच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडू ज्या वेळेला तुमचा चयन हे एखाद्या संघामध्ये केलं जातं त्यावेळेला मात्र अविनाश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. तर नवीन बॅटर आपण वरत बघत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पळसपे संघाचा हा खेळाडू निश्चितच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि अगदी निर्णायक क्षणाला तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. इथून जी अपेक्षा आहे परंतु अशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन थोडंसं तुमच्या संघाला नुकसानदायक ठरू शकतं. एक्सपेरिमेंट करण्याची ही वेळ नाही आहे इथे. एका एका धावेला महत्व आहे. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती येत आहेत त्या 5 गडी बाद 27 धावा. तर या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आल्या. थोडंसं नाकोश केलंय आपल्या संपूर्ण पाठीराख्यांना परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये आपण नेहमी म्हणतो ना की वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अंगदसारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक वर्ष इनापुरी संघासाठी ज्या खेळाडूंना एकूण 27 धावा आहेत. 27 रन्स ऑन द बोर्ड. 4 षटकांच्या समाप्ती अखेर ही 27 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज तन्मय घरात वरचे ओळे संघाचा हा खेळाडू. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकानं या गोलंदाजाच्या खांद्यांवरती दिली आहे. एक उंचपुरा गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजी करणं ही त्याची ओळख राहिली आहे. अंतिम षटक हाताळत असताना तन्मय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु अंगात या ठिकाणी जर पाहिलं तर मागील काही स्पर्धा झालं हा खेळाडू थोडासा फॉर्मशी झगडताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर का संघासाठी एक महत्त्वपूर्ण खेळी तो खेळू शकला ना तर तो गमावलेला आत्मविश्वास मात्र पुन्हा एकदा प्राप्त करू शकतो. खेळाडूच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. ज्या पद्धतीचा क्लास आहे या खेळाडूचा ना इथून जर का हा आक्रमक झाला मैदानाच्या आतमध्ये तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये देखील सामन्याचं चित्र हे विचित्र करण्याची ताकद या खेळाडूच्या बनगटामध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती आहेत. इथून 20+ किंवा 25+ धावा धावफलकावर पाहायला मिळणार का? शेवटचे 6 चेंडू शिल्लक. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा या ठिकाणी होईल आणि अवांतरच्या बराबरीनं का होईना संघाची धावसंख्या आता मात्र 28 या धावसंख्येवर. चला पंचांचा इशारा अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. विशाल जितेकर संघनायकाच्या भूमिकेमध्ये संघाला लीड करत असताना कमालीचा खेळ राहिलाय. अगदी टॉसच्या दरम्यान झालेल्या मुलाखतीमध्ये देखील त्यांना सांगितलं की संघनायकाचा अर्थातच संघ मालकाचा जो विश्वास आहे ना तो विश्वास जोपर्यंत माझ्यावरती आहे तोपर्यंत मी या संघाचं प्रतिनिधित्व करत राहणार. हा ठाम विश्वास त्यांना मात्र या ठिकाणी दर्शवला गेला. अर्थातच मुकेश नाईक असतील अमरजी पवार असतील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संघ. यावेळेला थोडंसं खराब लाईन आहे. लाईन आणि लेंथ भरकटताना पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. पण मागील सामन्यामध्ये अर्थातच या अगोदरचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये शेवटच्या अगदी आजच्या सुपर 8चा पहिला सामना आपण पाहिला की त्यामध्ये शेवटच्या षटकात 27 धावा आल्या होत्या. यानंतरची लास्ट क्वार्टर फायनलची मॅच असेल. 2 संघनायकाने टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. कॅप्टन असतील स्कीमर्स फॅमिली अजित मुंगाजी आणि ऑपोजिटला कॅप्टन असेल प्रवीण स्पोर्ट्स कारगर बंटी जोशी. तात्काळ रिपोर्टिंग करायचं आहे आणि आज सामने आपल्याला लवकर संपवावे लागते. याचं कारण आहे कारण 2 रात्र 2 आणि 3 वाजले. कारगरमध्ये 2-3 हा आकडा चालत नाही. हेच कारण आहे की आम्ही लवकर सुरू केले. काही नियम आहेत त्यांचं आम्हाला पालन करावं लागतंय. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर वेळेचं बंधन आहे. नियमाच्या चौकटीमध्ये राहून तुम्हाला प्रत्येक खेळ ज्या पद्धतीनं खेळावा लागतो ना तसं आयोजनाचे देखील काही नियम आहेत आणि त्या नियमाच्या चौकटीत राहूनच आपण हे दर्जेदार आयोजन पाहतोय. यावेळेला मात्र आडवा बॅटनं प्रहार केलाय. टायमिंग परफेक्टली अगदी आपल्या डगआउटला मानवंदना देणारा अंगदच्या बॅट मधून येतोय दमदार स्ट्रोक षटकार.
हो प्रवीण सर, आत्ता आपण चर्चा केली की आज लवकर सामने का सुरू झाले. अनेक प्रेक्षकांना खेळाडूंना प्रश्न पडलाय, कारण मागील 2 रात्र बॉबी कोहली 2 वाजले 3 वाजले आणि आपण खारघरमध्ये आहोत. नवी मुंबईचा सर्वात मोठा शहर आहे आणि इथे कायदा कानून एज्युकेशन सर्व गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे इथे आपल्याला आज लवकर सामने संपवण्याच्या हेतूने आपण लवकर स्पर्धा सुरू केली. हे याचं कारण होतं. धन्यवाद. तर निश्चितच या ठिकाणी षटकाराची अपेक्षा मोस्ट वेटेड षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पहा, तब्बल 5 षटकांचं हे पहिलं सत्र राहिलंय. 5वं षटकाचा खेळ मैदानावर सुरू आणि श्रीजा 11 केपीसी इनामपुरी सारखा संघ ज्या वेळेला मैदानावरती असेल, किरण पवार सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल, एखाद्याला जर आपण सांगितलं ना की केवळ 2च षटकार आले तर विश्वास बसणार नाही आहे. परंतु हे सत्यस्थिती आहे. एकूणच पाहिलं तर एकूण धावा संख्या धावफलकावरती 5 गडी बाद 35. अजूनही या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि अंगदला मात्र त्याचा करिअर बेस्ट, या वर्षीचा करिअर बेस्ट परफॉर्मन्स त्याला मैदानावर द्यावा लागेल. हो, अंगद पाटील संघ मालक आहे. त्याची सुकन्या श्रीजा अंगद पाटीलच्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग केली होती अंगद पाटीलने. ग्रामीण धमाकामध्ये 2 सामने त्याने जिंकले आणि जबरदस्त खेळ राहिला. परंतु इथे रनआउट, मागील चेंडूवर चांगला षटकार पाहिला आणि ते अंगदला स्ट्राईक हवी होती, कारण त्याने षटकार मारलेत आणि मोठे फटक्यांची गरज आहे या मॅचमध्ये. पण नवीन बॅटर दुर्गेश आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते. कोपरा संघाचे दुर्गेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु दुर्गेश असतील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. या षटकाचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवरती 8 धावा आल्या होत्या, कारण 2 अवंतर चेंडू त्यानंतर षटकार. परंतु पुढील 2 चेंडूंवरती जर पाहिलं तर फक्त 1 धाव आली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये एक सांघिक सफलता मात्र मिळाली आहे. ते अर्थातच स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर संघाला. अजूनही इथून देखील सामन्यामध्ये एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली जाऊ शकते. अंगद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज यावेळेला आडवा बॅटनं प्रहार केला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल. सिंगल धाव फलकावरती आलाय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जाईल. कदाचित फलंदाज सुरक्षित आहे का, हा प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी उपस्थित केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. या अगोदरच्या चेंडूवरती जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू आले होते. त्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार आला. एका चेंडूमध्ये 8 धावा आल्यानंतर असं वाटलं की कदाचित या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न होईल, परंतु रनआउटची ही अपील तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केला गेलाय. 36 वरती 6 आतापर्यंतचा स्कोअर. टॉसबॉक्समध्ये विशाल जितेकर सोबत बाईट मी घेतली. विशालने सांगितलं की किरण पवारला थांबवणारा गोलंदाज आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी आहेत, कारण तो जेव्हा रिदममध्ये येतो तेव्हा भरपूर षटकार मारतो, परंतु थांबवलंय. कारण विजय असा कॅप्टन आहे की जेव्हा PPL RPL असते मोठमोठ्या स्पर्धा, तेव्हा स्पॉन्सर पहिला कॉल विजयला करतात, कॅप्टन कुलला, की तुम्ही आमच्या संघाला लीड करणार का. त्यामुळे तोही कमी नाही आहे आणि समोर KP किरण पवारची आर्मी. निश्चितच जो एक बिग बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हीच नाण्याची एक बाजू झाली आहे, कारण अजूनही खेळाचं उत्तरार्ध येणं बाकी आहे. जरी दुपारचं सत्र गोलंदाजांसाठी कर्दनकाळ असलं ना, तरी देखील जी गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे ना, ती स्ट्रेंथ मात्र आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल. तर फलंदाज सुरक्षित आहे, नॉट आऊट, म्हणजे आणखीन 2 धावा या धावफलकावरती ॲड होतील आणि इथून आता जे उर्वरित चेंडू आहेत ना, त्यावरती ब्लास्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ॲब्सोल्युटली. ऑलमोस्ट दुपारचं सत्र फलंदाजासाठी चांगलं असतं, कारण ड्यू फॅक्टर जेव्हा गुलाबी थंडी येते तेव्हा गोलंदाज कमबॅक करतात, परंतु इथे 38 बनल्यात, त्यामुळे चांगली गोलंदाजी यात मात्र शंका नाही आहे. निश्चितच एकूणच पाहिलं तर अगदी सर्व प्रश्नचिन्हांना दुजोरा देत असताना ही धाव गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. सातत्यानं आपण गोलंदाजीचा उल्लेख करतो, परंतु सुरुवातीचे जे चुका झाल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये, किरण पवारला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जास्तचा वेळ व्यतीत करताना आपण पाहिलं, त्याला स्ट्राईकपासून वंचित ठेवणं ही देखील एक रणनीती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अर्थातच काय तर कॅप्टन कूल, अगदी कूल डिसिजन घेताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, परंतु अजूनही 38 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा विचार केला. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, हाही चेंडू प्रॉपर टाइम करता आलेला नाही आहे. सिंगल आली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथेही संधी आहे, कदाचित पुन्हा एकदा रेफर केला जाईल का तिसऱ्या पंचांकडे. येस, स्क्वेअर लेग पंचांनी तिसरी धाव घेताना फलंदाज जरी बाद असला तरी दुसरी धाव कंप्लीट आहे का यासाठी मात्र रेफर या ठिकाणी केला जातोय.
तर सेकंड धाव कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेसाठी अंगद रनआउट आहे. त्यामुळे आपण टार्गेट सेट जे झालंय ते सांगूया. 5 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये धावा आहेत श्रीजा केपीसी इनामपुरी 40. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. एकूण धावा धाव फलकावरती आल्या 40. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 41 धावांचं. आणि या 41 धावांचा कशा पद्धतीने होणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात समालोचन क्षेत्रातील A1 जोडी अर्थातच प्रवीणजी टेंबे वलप आणि त्यांच्या समवेत रोशन पाटील शिरवली. हॅलो हॅलो नाणेफेक आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन लगेच जॉईंट व्हा. अजित मुंगाजी आणि बंटी जोशी दोघांनी आपण टॉस करण्यासाठी या लगेचच. बंटी आलाय, अजित आपणही जॉईंट व्हा. आणि आता लगेच आम्ही ग्रामीणचा ड्रॉ करणार आहोत. जे 3 संघ क्वालिफाय झालेत ग्रामीण धमाकामध्ये, बामणडोंगरी, पारगाव आणि वलवळी हे 3 संघ क्वालिफाय झालेत. त्यांचा आम्ही आता ड्रॉ करणार आहोत. तिन्ही कॅप्टनसोबत आमचं बोलणं झालं आहे. कारण आत्ता ज्यांना ड्रॉ भेटेल तो डायरेक्टली सेमीफायनल फायनल खेळण्यासाठी येईल. फायनल खेळण्यासाठी येईल तो सेकंड लास्ट मॅच असेल. आणि ज्या 2 चिठ्ठ्या मागे राहतील त्यांचा सेमीफायनल होईल तो चौथ्या मॅच नंतर. म्हणजे बंटी आणि ही मॅच झाल्यानंतर अजित मुंगाजी यांची मॅच झाल्यानंतर ग्रामीणची मॅच होईल क्वालिफाय. टॉस बॉक्समध्ये कॅप्टन अजित मुंगाजी आणि बंटी जोशी जॉईन करतायत. तर मी विनंती करतो सन्माननीय पाहुणे कारगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष केशवनाथ पाटील साहेब आपल्या शुभास्ते या सामन्याचा टॉस करावा. एक मोठी लढत पाहायला मिळेल. प्रवीण स्पोर्ट्स खारगर कॅप्टन आहेत बंटी जोशी आणि स्कीमर्स फॅमिली कॅप्टन अजित मुंगाजी या 2 कॅप्टनमध्ये हा बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय केशवनाथ पाटील साहेब मनसे अध्यक्ष त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करायचे या मॅचमध्ये. आणि सन्माननीय मिथुन पाटील यांनाही मी आमंत्रित करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो नाणेफेक आपण करतोय. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण नाणेफेक करा. हेड इज कॉल. इट इज टेल. अजित मुंगाजी टॉस जिंकलाय. तुम्ही निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करू. विश ऑल द बेस्ट. जास्त काही क्वेश्चन मी करत नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही. एक लहान मुलगा जो आपल्याला हवा होता ड्रॉ करण्यासाठी तो आपल्या सोबत आहे. या 3 चिठ्ठ्या आहेत लक्षात घ्या. पारगाव संघ, बामणडोंगरी आणि त्यासोबत वलवळी हे 3 संघ आहेत. ज्यांचा ड्रॉ पहिला उचलेल हा ते फायनलमध्ये जातील आणि 2 बाकी राहतील चिठ्ठ्या त्यांची सेमीफायनल होईल चौथ्या मॅच नंतर. इट्स ओके. क्लिअर. हां 3 चिठ्ठ्यांवर तिन्ही टीमचे नावं आहेत. पहिल्यांदा चिठ्ठी उचलून दाखवू. तो उचलेल तो पोचेल क्वालिफाय होईल. आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहिल्यात त्यांची सेमीफायनल होईल. चला बाबू एक उचल त्याच्यात ना. कुठली पण उचल तुला पाहिजे ती उचल. त्यात नाही एक उचल त्यात नाही. हां ओके गुड. कॅमेऱ्याला दाखवू आपण. ओपन करा बाबू साईडला हो.
पारगाव संघ फायनल मध्ये पोहोचला. अभिनंदन, क्या बात आहे. त्या 2 चिठ्ठ्या ओपन करून दाखव. 1 मिनिट पंच, त्या दोन्ही चिठ्ठ्या ओपन करून दाखव द्यात. यस, दूध का दूध पाणी का पाणी. याच्यावर बामणडोंगरी लिहिलंय आणि याच्यावर वळवळी. ठीक आहे, यांचे सेमीफायनल होईल. बामणडोंगरी आणि वळवळी यांचे सेमीफायनल होईल आणि पारगाव संघ फायनल मध्ये पोहोचला. इट्स ओके, थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. ग्रामीण धमाकाचा हा लॉट आपण पाहिला. सेमीफाइनल फाइनल अंगद पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए टीम के संघ मालक है, टीम मालक टीम ओनर श्रीजा अंगद पाटिल केपीसी इनामपुरी के नाम से टीम गेंदबाजी कर रहे. 41 टू विन, 40 मात्र बने. किरण पवार 3 मुकाबले में काफ़ी बढ़िया उनकी बल्लेबाजी रही 151, लेकिन इस मुकाबले में किरण पवार का बल्ला नहीं चला, इसलिए छोटा टारगेट आपको देखने मिला है. गेंदबाजी की ताकत संभालते हुए अंगद पाटिल इनामपुरी एक्सप्रेस, उसके बाद कल्पेश ठाकुर है, वरद भगत है, आशीष परदेशी, ये 4 मंझे हुए गेंदबाज है इनामपुरी में. इन चारों को इस मुकाबले को संभालना पड़ेगा क्योंकि यह मुकाबला गेंदबाजी के तौर पर अंगद पाटिल अपने कब्जे में ले सकते हैं. दिशा दिखाई, गेंद हवा में मिस टाइमिंग का स्ट्रोक है, पीछे फील्डर पहुंच नहीं पाए, करीबी मामला हो सकता था रोशन, ये खतरा था जरूर, लेकिन 2 रन मुकम्मल. 3-0 पहला सत्र समाप्त होने के बाद 40 बने. दूसरा सत्र P1 अंगद पाटिल कर रहे. दोनों टीम के जो टीम ओनर है गजानन पटशेट पाटिल, श्रीजा पाटिल, उनका स्वागत है. दूसरी तरफ मुकेश नाइक और अमर पवार, इनसे भी रिक्वेस्ट है कि मंच पर आइए, आपका स्वागत है. मार्गदर्शक संदेश पाटिल, मैनेजर कुमार पवार और कल्पेश भोईर, मैनेजर ऑफ केपीसी इनामपुरी. 3-0 पारी की शुरुआत करते हुए श्रेया स्पोर्ट्स नितिन नाइक स्मृति. बहुत बेहतरीन गेंदबाजी, क्लास, पीस ऑफ बॉलिंग परफॉर्मेंस यहाँ पर करते हुए डिफेंड किया. डॉट बॉल की समाप्ति हुई. अंगद पाटिल एक मंझा हुआ गेंदबाज है. अंगद पाटिल एक बड़ा नाम है, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में 6 रन बचाने वाला, डिफेंस करने वाला एक गेंदबाज है, काफ़ी मशहूर. और इस ओवर में विकेट टेकिंग गेंदबाजी होनी चाहिए. अंगद को पता है कि यह शुरुआती विकेट इसी ओवर में लेने की आवश्यकता है. ओहो, लाजवाब गेंदबाजी, देखिए बिल्कुल नियंत्रित गेंदबाजी कर रहे. माना कि टारगेट छोटा है, लेकिन ये डॉट गेंदे बता रहे कि ये टारगेट आगे चल के आपको चॅलेंज कर सकता है. अगदी टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर दिलं जातं. अंगद पाटील पहिल्या चेंडूपासून हाबी ठरलाय. पहिला चेंडू 1, त्यानंतर दुहेरी, पाठोपाठ सळगचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत आणि अगदी पिबनचं पहिलं षटक प्रवीण इकॉनॉमिकल स्पेल सादर होतो. अंगद पाटील इनामपुरी. खरं तर श्रीजा केपीसी इनामपुरी संघानं खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये पोषक धावसंख्या बनवली नाहीये. उत्तरार्धामध्ये उत्तमोत्तम गोलंदाजीची सवय इथे घडवणं गरजेचं असेल. विशाल नाइक, ओहो 3 बॉल डॉट. विशाल नाइक, मेरे ख्याल से आज विशाल ने काफ़ी निराश किया अपने टीम को. और बैटिंग करने वाली टीम की बात करें तो इस टीम में आइलेश मात्रे, महेश उरंकर भी शामिल नहीं है. आज कुछ खिलाड़ियों की कमी थोड़ी सी महसूस हो रही है. 3 बॉल डॉट, लाजवाब गेंदबाजी. लास्ट बॉल, फर्स्ट ओवर, 3 विदाउट लॉस, 3 for 0. 4 डॉट बॉल, बैक टू बैक. जोरदार तालियां अंगद पाटिल के लिए, लाजवाब गेंदबाजी. हो, सुपर 8 का मैच है रोशन, क्वालिफायर फॉर सुपर 4 और यह है क्वार्टर फाइनल. और अंगद पाटिल इस बार पहली मर्तबा इनामपुरी को टीम ओनर बनने का ये मौका मिला. पहली बार पीपीएल में टीम मिली है और काफी बढ़िया गेंदबाजी. अगदी उत्तम लीड करतोय. पिबनचं पहिलं षटक उत्कृष्ट दर्जाचं राहिले. अगदी पहिल्या पूर्वार्धातील मुकेश नाईकनं जे पहिलं षटक हाताळलं होतं, 10 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं होतं. 10च्या ॲव्हरेजनं त्यानं धावा खर्चिक केल्या होत्या. परंतु याही षटकादरम्यान अंगद पाटील काहीसा दमदार कार्य करताना पाहिला. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा पाहावयास मिळत आहेत. अगदी बिनगडी बातीन. चला स्पीडली खेळायचं आहे, नो टीम मिटिंग, कारण अगदी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लढती आपल्या खेळवायच्या आहे आणि शिवधनुष्य आपल्या कमिटीला पूर्णपणे पार पाडायचं आहे. मैच नंबर 81, मुझे लग रहा है 82 मैच नंबर पनवेल प्रीमियर लीग का, जहां पे देखा जाए तो लीग फॉर्मेट में 448 खिलाड़ी शामिल थे, ग्रामीण में 288 खिलाड़ी शामिल थे और पूरे लीग की बात करें ग्रामीण लीग 736 खिलाड़ी इस पनवेल प्रीमियर लीग में शुमार थे. अगदी उदयनमुख खेळाडू या पीपीएल मध्ये कोण असेल, या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडू कोण आहे, याची अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी येणाऱ्या काही तासांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. माननीय श्री रामशेठ पाटील माजी सरपंच तोंडरे स्टँडमध्ये जी गाडी आहे त्या मालकाला विनंती, आपण लाईट्स ऑफ करायचे आहेत.
सामने जो टू व्हीलर बाइक है उसकी लाइट्स ऑफ करनी प्लीज। पहा खेळाडू इशारा करतायत. थैंक यू सो मच। 3 फॉर लॉस ऑफ 0। जीत के लिए जो 41 का टारगेट था, अब अंतर मात्र यहाँ पर बचा है 38। 24 बॉल। आशीष परदेशी गेंदबाजी मार्ग पर, भिंगारी के गेंदबाज है और सामने कैप्टन कूल विजय विशाल जीतेकर। मुश्किल कंडीशन में बल्लेबाजी अंगद पाटिल ने लाजवाब परफॉर्मेंस दिया। लो फुल टॉस बॉल सामने की दिशा में, लालच फंस गए विजय। कूल कैप्टन का सफर हुआ समाप्त। लगातार चौथे मुकाबले में विजय ने बहुत ही निराश किया। इससे पहले भी 3 मुकाबले में इतना खास नहीं रहा प्रदर्शन, अब भी प्रदर्शन थोड़ा फीका रहा। अगदी स्वस्तात माघारी परतलाय विशाल. विशाल नाईकला एक पाईक खेळी करणं खूप गरजेचं होतं आणि विशालमय जितेकर हा खेळाडू आता मात्र माघारी परतलाय. 2 विशाल खेळत होते, एक विशाल जितेकर, त्याच्या साथीने आपण विशाल नाईकला पाहिलं, परंतु पहिला दे धक्का. अगदी 3 या धावसंख्येवरती पहिला मोहरा गारत फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय नितीन नाईक स्फूर्ती स्त्रिया स्पोर्ट्स कोलिकोपर या संघाला. निराशाजनक रहा परफॉर्मेंस विजय का। 2 बनाकर मात्र मैदान से 0 बनाकर यहाँ पर बाहर हुए और जो अपेक्षा थी विजय से बल्लेबाजी की वो शायद खरे नहीं उतर पाए। 3 पे 1। अब मुझे लग रहा है कि लक्ष्य थोड़ा बड़ा बनता जा रहा है, क्योंकि आप श्रेया स्पोर्ट्स नितिन नाइक 11 टीम की बात करें तो महेश उरेंकर इस टीम में अभी शामिल नहीं है। आइलिश मात्र जो उल्बे नोट के बढ़िया बल्लेबाज है वो भी इस टीम में शामिल नहीं है। तो अब बल्लेबाजों की कमी महसूस होगी अगर ऐसे लगातार इनके विकेट आएंगे तो। नक्कीच ज्या पद्धतीनं पिवनचं पहिलं षटक हे धाकट राहिलं अंगद पाटीलचं आणि त्यानंतर अगदी आशिष परदेशीनं अतिशय गोलंदाजीचा वावर, त्याची पावर अगदी पहिल्या चेंडूवरती त्यानं दाखवली आहे. ज्या पद्धतीने पहिला विकेट कोसळलाय, काहीशा धावा याही मागण्या ठरू शकतात आणि नेहमीच पाहिलंय कमी स्कोरचा सामना तगडा राहिलाय. अब आएंगे 2 अर्धशतक जिनके बल्ले से आए। इस टीम की सबसे बड़ी उम्मीद है भाई ऋषिकेश माली। ये चेहरा चमक गया था, 2 अर्धशतक लगातार मारे उन्होंने और 134 रन इनके बल्ले से आए 3 मुकाबले में। मैच नंबर 4 सावली गांव के ऋषिकेश माली 3 पे 1। एक बड़ी अपेक्षा होगी ऋषिकेश माली विशाल जितेकर का, इन पे बहुत भरोसा। आज वापिस ऋषिकेश की अग्नि परीक्षा है। गेंदबाज तैयार रहे, छोड़ने का फैसला बिल्कुल सही था। लेग स्टंप के बाहर, व्हाइट बॉल, पिचिंग लाइन अवे फ्रॉम द बॉडी। 1 और 3 थे, 4 बने। अब चाहिए जीत के लिए 37। दिल्ली दूर है रोशन और विकेट भी बचा रहे। देखिए किस तरीके से बॉल यहाँ पर की शायद लेग ब्रेक करना चाहते थे, लेकिन लेग स्टंप के बाहर व्हाइट बॉल। अगदी कलात्मक गोलंदाजीसाठी आशिष परदेशीला ओळखलं जातं. प्रहार केलाय, प्रहार करतोय ऋषिकेश माली. रफ्तार की गोली, येतोय दमदार सिक्सर. खींच के मारा, एक मारा, तगड़ा मारा। शुरुआत हो चुकी है, ब्लास्ट। पहला छक्का लगाया, देखिए स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े फेंक दिया लॉग ऑन के ऊपर 6 के लिए। अगदी इंडियन प्रीमियर लीग मध्ये कॅरेबियन प्लेयरचा जसा दबदबा असतो तसाच काहीसा दबदबा ऋषिकेश मालीचा पाहायला मिळाला. अगदी 2 अर्धशतकांची झळाळी त्याच्या खेळीमध्ये राहिली आणि याच मुलेच की काय आधी गोलंदाजांसाठी हा ऋषिकेश माली काहीसा कदन काठरलाय. जी बिल्कुल, 3 मैच में 134 बनाना ये तो मामूली बात नहीं है भाई। बहुत ही फॉर्म में इस साल आरपीएल पीपीएल में इनका डंका बजता है और यही फॉर्म में खेलेंगे तो ये अगली बार कैप्टन बन सकते हैं पीपीएल में। पीपीएल में इससे पहले हुआ, पिछले साल अजय बातों से मैन ऑफ द सीरीज जीते, इस साल अजय बातों से थे कैप्टन। ऋषिकेश माली का बल्ला चल रहा है, आगे चल के ये भी कैप्टन बन सकते हैं। दबाव है गेंदबाज पर, 1 गेंद पे इन्होंने 8 रन दिए, 2 व्हाइट बॉल 1 छक्का। अगदी दबाव छेडत गोलंदाजीची सफर करावी लागेल. अगदी दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत गोलंदाजाला पॉवरफुल गोलंदाजी सफर करायची आणि त्या दृष्टिकोनातून काहीशी ध्येय धोरण इथे आखावी लागतील. राईट मोर द विकेट मारा केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी उत्तमरित्या फिल्डिंग पाहायला मिळते. लाजवाब फील्डिंग थी रोशन, बैकवर्ड स्क्वायर लेग शॉट में वहां पर दुर्गेश ठाकुर थे कोबरा के, थ्रो परफेक्ट किया स्टंप टू स्टंप और मात्र यहाँ पर 1 रन मिलता हुआ। टोटल है 12, 1 विकेटों के नुकसान पर 41 का टारगेट है। बहुत मजा आ रहा है, मुकाबला जबरदस्त है। मैंने गेंदबाजों की चर्चा की थी कि आशीष परदेशी है उनके पास, कल्पेश ठाकुर है बामन डोंगरी के जो बहुत अच्छा लेग ब्रेक करते हैं, उसके बाद वरद भगत है पलस पे के गेंदबाज। तो आगे चल के गेंदबाजी भी स्ट्रांग है इनामपुरी टीम की। तो इनको यहाँ पे बल्लेबाज की अगर बात करूँ तो मुकेश नाइक टीम के ओनर वो बल्लेबाजी को आएंगे। उसके बाद प्रशांत कामली है, गोविंदा पाटिल है, ऋषि भोईर है, प्रमोद घरत है,
तो ये बल्लेबाजी का भी जो पैंडल है वो भी काफी स्ट्रांग है. अगदी ज्या पद्धतीने विकेट कोसळला त्यानंतर अगदी तात्काळ फलंदाज ऋषिकेश माळीनं दागलेला तो षटकार काहीसा दबाव छेडलाय. आता स्ट्राईक रोटेट झाली, समोर पाहायला मिळेल विशाल नाईक. रोशन डॉट गेंदों का सिलसिला जारी है. 4 डॉट गेंदें खेली थी इस बल्लेबाज ने, अब 5 गेंदे डॉट लगातार खेल रहे. विशाल ने बहुत निराश किया. भाई ये मामूली मैच नहीं है, ये क्वार्टर फाइनल है, सुपर 8 जीतोगे तो ट्रॉफी के नजदीक. विशाल को वो अपना असली रूप दिखाना पड़ेगा, वो दमखम. अब भाई करो ये मरो का मैच बना उनके लिए. मिस टाइमिंग है, टैप किया बॉल को सामने की दिशा में, ड्राइव काउ कॉर्नर रीजन पे मात्र सिंगल मिलेगा. 1 के साथ टोटल जाएगा 13 पर. अब चाहिए 28, गेंदे बची 19. अगदी स्ट्राईक रोटेट केली जाते विशाल नाईकच्या माध्यमातून. ऋषिकेश मालीकडे अगदी 2 चेंडू खेळाय, 7 धावा त्याच्या बाडमधून. त्यानंतर 7 चेंडूमध्ये विशाल नाईकनं फक्त 3 धावा बनवल्यात. 19 चेंडू शिल्लक आहे, त्याने जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी षटकारांचा बेताज भाषा अजूनपर्यंत खेळपट्टीमध्ये तळ ठोकून बसलाय. ऋषिकेश माली है वो सिक्सर किंग ऑफ द रिंग. क्या वापिस किंग ऑफ द रिंग बनेंगे ऋषि माली? दबावे गेंदबाज पर डेड बॉल का इशारा आता हुआ. जीत के लिए चाहिए 19 गेंदों पे 28 रन. मैच बहुत तगड़ा है, मामूली नहीं है. दोनों टीम का ये तीसरा मैच है. सुपर 8 ट्रॉफी का इंतजार, सपना पूरा करने वाला ये मैच है जो आपको जीत दिलाएगा. इनसाइड आउट खेला जगह से, लॉन्ग ऑफ पर फील्डर है, खराब फील्डिंग. अंगद निराश होंगे अभी. बहुत बड़ी गलती की इस खिलाड़ी ने, और इस खिलाड़ी को गेंदबाजी भी करनी है क्योंकि इसका नाम है वरद भगत. वरद भगतने हे काय केले, अगदी सोप्या पद्धतीने चेंडू पकडणं खूप गरजेचं होतं. यश त्यांच्या मागून सावळेगावचा किरण पवार मोर्चे बांधणी आखत होता आणि त्यानंतर वरद भगतनं सोडलेला हा चेंडू आणि तिथे आलेला हा चौकार काहीसा कर्दन का ठरेल. फैब 4 2 पाव के बीच में से 4 रनों के लिए निकल गई. गली टू ग्लोरी, गली से गेंद सीधा दिल्ली तक पहुंची. इसकी आवाज 17 पे 1. ऋषिकेश माली का नसीब भी बहुत अच्छा है, छक्का भी मारा और चौका भी मिल गया. अगदी नशिबाची साथ मिळते, म्हणूनच की काय त्याचा धावसंख्येचा आकडा हा खूप वधारलेला आपण पाहिलाय. 3 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या बाडमधून पाहायला मिळत आहेत आणि अगदी एक वेगळ्या रँकिंग मध्ये हा खेळ या फलंदाजाचा राहिलाय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. वारंवार टीम मीटिंग होते, का होते? कारण ज्या पद्धतीचा नाट्यमय खेळ सातत्याने या लढतीमध्ये पाहायला मिळतो. स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर विरोधात खेळतोय श्रीजा KPC इनामपुरी. क्रिकेटची मायानगरी सजली आहे, चला आपण खेळायचंय. पाण्याची मागणी केली जाते. जलप्राशन केल्यानंतर इम्पैक्ट प्लेयर का इंतजार किया जा रहा है. जी 3 ओवर में जीत के लिए 24 चाहिए. गेंदबाजों पे थोड़ा नजर डाल रहे. गेंदबाज कौन है? चलिए गेंदबाज अब बचे कल्पेश ठाकुर, वरद भगत, शुभम दुबे, खारगर. ये 3 गेंदबाज है, लेकिन कौन सा गेंदबाज किस नंबर पे गेंदबाजी करेगा? मतलब अभी शुभम दुबे करेंगे, वरद भगत ने अभी चौका छोड़ा. मुझे नहीं लगता कि वरद को अभी गेंदबाजी वो देंगे, या फिर कल्पेश ठाकुर को ओवर दे सकते हैं. मुझे कल्पेश ठाकुर ज्यादा लग रहे अब इस ओवर के लिए. अगदी इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा आहे आणि पाण्याचा इशारा आहे. चला फलंदाज पाणी घेऊन जायचंय, राखीव काढू. इशारा येतोय ऑफिशियल अंपायर टीम कडून. 17 पे 1 जीत के लिए चाहिए 24. 3 ओवर में मैंने अभी चर्चा की थी गेंदबाजी में. कल्पेश ठाकुर गेंदबाजी करते, वरद भगत है, शुभम दुबे, ये 3 बॉलर बचे KPC इनामपुरी के पास. लेकिन कौन से नंबर पे कौन बॉलिंग करेगा, ये सवाल मात्र यहाँ पर बचा है. रोशन सोचिए, किरण पवार ने क्या कमाल की बल्लेबाजी की थी पिछले 3 मुकाबले में, 151 रन. लेकिन किरण पवार का जब से विकेट आया उसके बाद मुकाबले में रन नहीं बने. ऋषिकेश माली 3 बॉल 11 पे खेल रहे, 1 छक्का 1 चौका, 7 बॉल 3 पे खेल रहे. विशाल नाइक, मुकेश नाइक डगआउट पे बचे. बैटिंग लाइन प्रमोद घरत भी बचे, स्ट्रांग है अभी तक. विशाल जीते करके आर्मी और अमर पवार जी इस मुकाबले का आनंद ले रहे. गजानन पाटिल साहब, उनका भी स्वागत. अगदी 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. पनवेल प्रीमियर लीग 2025. अगदी रिक्वायर रनचा विचार केला तर अगदी 8 पॉईंटच्या सरासरीने अगदी ही धावसंख्या बनवायची आहे. पल्ला अगदी मोठा नाहीये, परंतु काहीशी घातक गोलंदाजी ही कर्दनकाळ ठरू शकते. 24 टू विन ओवर नंबर 3.
बॉलिंग नंबर 3 पर शुभम दुबे खारगर कॉलोनी के खिलाड़ी है शुभम दुबे। मैंने पहले कहा था इसका मतलब कल्पेश ठाकुर वरद भगत को थोड़ा पीछे रखा है, मजा आएगा। 3 ओवर 24 का लक्ष्य है। 2025 गोल्डन ईयर है रोशन, क्योंकि 18 साल बाद आरसीबी ने ट्रॉफी जीती आईपीएल में। 51 साल बाद मेरे ख्याल से भारतीय वुमेन टीम ने वर्ल्ड कप जीता, जो कमेंट्री बॉक्स के पीछे फोटो भी है उनकी, विश्व विजेता 18-24। हाँ, गोल्डन ईयर है और रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली वापस जीत चुकी है और पिछले साल के विजेता कुटुक बांधन इस प्रतियोगिता से बाहर हो चुकी है। अगदी सुवर्ण क्षण आहे, सुवर्ण वर्ष आहे आणि या वर्षामध्ये अगदी सुवर्ण कामगिरी राखावी लागेल। गोलंदाज सज्ज होतोय शुभम दुबे। ओहो, प्रहार खेळाय, समोरच्या दिशेने हा फटका खेळाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त एक जाव पाहायला मिळते, फेकी काहीशी चुकीची, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळतं। किरण पवार तात्काळ सज्ज हो झाला। 17 बॉल बचे, 23 की आवश्यकता। आर्यन नाइक थे वहां पर। बामन डोंगरी के खिलाड़ी आईएसपीएल को ट्राई करने वाले, ब्लू टिकट उनको मिला है। विजय ने टॉस बॉक्स में जरूर कहा कि ब्लू टिकट पनवेल में इस बार 10-12 खिलाड़ी को मिला है, उनको बहुत सारी शुभकामनाएं, क्योंकि उनके पास क्वालिटी है। ये देखिए क्वालिटी भरी फील्डिंग आर्यन नाइक की। 17 बॉल बचे, 23 की आवश्यकता। अगदी अलीकडच्या ओव्हरमध्ये काहीशी खराब फिल्डिंग पाहिली, परंतु या ओव्हरमध्ये चांगल्या दर्जाची फिल्डिंगची आखणी केली जाते, इकॉनॉमिकल स्पेल साकार केला जातो। चला स्पीडली खेळायचे, काहीसा वेळ जास्तीत जास्त व्यतीत केला जातो। यस, 25 मिनट्स फॉर 5 ओवर। टीम केपीसी इनामपुरी प्लीज कोऑपरेट कीजिए। 17 बॉल 23 की आवश्यकता। 23 शुभम दुबे वर्सेस ऋषिकेश माली। परफेक्ट यॉर्कर। आप गेंदबाजी की रफ्तार देखिए, बहुत तेज है ये गेंदबाज। ज्यादा भागते वक्त अलग स्टाइल में भाग रहे, धीमे धीमे, उसके बाद दिमाग का इस्तेमाल करके गेंद परफेक्ट यॉर्कर डालते हुए। तेज तर्रार वेगवान गोलंदाजी, रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा, हिरोपंती गाजवण्यासाठी सज्ज आहे शुभम दुबे। आपला दबदबा प्रस्थापित करतोय, लांब लचक असा रणप आहे, जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार खेळ याही गोलंदाजाचा पाहायला मिळतो, समोर पाहायला मिळतो। सिक्सर किंग ऋषिकेश माली। 16 बॉल 23 की आवश्यकता। दिशाहीन बॉल, व्हाइट बॉल, अंपायर सिग्नल। 16 बॉल 22 की आवश्यकता। एक रन बहुत ही इंपॉर्टेंट है इस मुकाबले में। क्या तख्ता पलट होगा? अंगद पाटिल, किरण पवार ने सोचा शुभम दुबे को ओवर देंगे, शायद उनका भरोसा है शुभम दुबे पर, अब उनको भरोसा जीतना पड़ेगा इस मैच में। कल्पेश ठाकुर को पीछे रखा, वरद भगत को रखा है ओवर नंबर 4-5 के लिए। क्या ये प्लॅनिंग या रणनीति काम आएगी केपीसी इनामपुरी की? अगदी भली वाईट बॉल आहे, परंतु स्ट्रॅटर्जी खूप वेगळी पाहायला मिळते शुभम दुबेची। फलंदाजापासून दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत शुभमच्या माध्यमातून। प्रहार केला, ऑन साइडला क्लिअर केले, लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, एकच जाव मिळते। ज्या पद्धतीने सिंगल डबलला प्राधान्य दिलंय, मॅच अंतिम क्षणापर्यंत प्रवीण जाऊ शकते, त्याची काहीशी शाशंका सध्या घडीला पाहायला मिळते। व्हाट अ मॅच। चर्चा इस मैच की है, यूट्यूब पे बहुत सारे दर्शक जुड़े हैं, सबका स्वागत है। सुर्खिया बटोरी इस मैच ने किरण पवार वर्सेस विशाल जीतेकर, वन ऑफ द फैबुलस प्लेयर ऑन टेनिस बॉल क्रिकेट, द बिगेस्ट कैप्टन ऑन पीपीएल। 15 गेंद 21 की आवश्यकता। मैच इज ऑन फायर। एक फटका खूप काही सांगून जाईल, परंतु त्या दर्जाची गोलंदाजी धाकड पाहायला मिळते। अगदी चांगल्या दर्जाची आपण फेकी पाहिली, डीप मिड विकेटला उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आखलं जात आहे शुभम दुबेच्या माध्यमातून। प्रवीण, अजूनपर्यंत मोठा फटका हा खर्चिक झाला नाहीये, हे अगदी फलंदाजी करणाऱ्या कोहलीकोपर संघासाठी काहीसं घातक असेल। इम्पैक्ट प्लेयर शुभम दुबे, इम्पैक्ट क्यों रखा? बड़े स्ट्रोक ने आ रहे, शानदार गेंदबाजी है। 14 बॉल 20 की आवश्यकता। शॉट को पॉइंट, गली शॉट पॉइंट, एक्स्ट्रा को पॉइंट, 2 स्लिप। यहाँ पर स्लिप में काफी ज्यादा फील्डर नजर आ रहे ऋषिकेश माली के लिए। बॉलर तैयार, इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ पे फील्डर है, जजमेंट, एलिवेशन कम है। ओ गुड कैच, व्हाट अ कैच ऋषिकेश माली, बैक टू द पवेलियन। चांगला असा झेल पाहिला, ज्या वरद भगतनं चेंडू सोडला होता तिथे आलेला चौकार काहीसा कर्दंका ठरला होता, आणि त्याच वरद भगतनं परत पाठवलंय ऋषिकेश मालीला। काय मॅच आहे। कम बैक, गुड कैच वरद भगत फ्रॉम प्लस पे। मैच का टर्निंग पॉइंट, कहानी में ट्विस्ट। 4 गेंद 12 बनाकर ऋषिकेश माली मैदान से बाहर। जीत का अंतर बताते अब गेंदे यहाँ पर मात्र बची होगी 13, जीत के लिए चाहिए 20 की आवश्यकता। अगदी अर्धा सफर तय केलाय, अर्धा सफर अजूनपर्यंत तय करायचंय। 13 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत।
अगदी 21 वरती 2 अशी आपण स्थिती पाहू शकता. स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. अगदी टॉपर फलंदाजांचा भरणा याही संघामध्ये पाहायला मिळतो. येणारा नवीन खेळाडू गोविंदा पाटील आला रे आला, गोविंदा आलाय, परंतु त्याला अगदी चांगल्या पद्धतीची चाप सोडावी लागेल या खेळीच्या माध्यमातून. न्यू बैटर फ्रॉम कोपर गोविंदा पाटिल लेफ्ट हैंड बैटर है, काफी बढ़िया खेलते हैं ग्रामीण मुकाबले में, लेकिन आज गोविंदा की अग्नि परीक्षा. मैच इज ऑन. 13 बॉल 20 की आवश्यकता. अंगद पाटिल फील्डिंग में परिवर्तन कर रहे, सेटअप फील्डिंग कर रहे, क्योंकि इससे पहले ऋषिकेश माली का विकेट आया. किरण पवार चर्चा कर रहे शुभम दुबे के साथ. इम्पैक्ट प्लेयर ने कमाल किया, इसलिए इस खिलाड़ी को इम्पैक्ट नाम दिया गया. परफेक्ट खिलाड़ी चुना है केपीसी इनामपुरी ने एज ए इम्पैक्ट. गेम चेंजर है और मुकाबले में वापस एक बार तख्ता पलट किया है इम्पैक्ट शुभम दुबे. प्रवीण अगदी सुशोभित गोलंदाजीचं आकलन पाहायला मिळतं. शुभम दुबेचा दबदबा राहिलाय. लांब लचक त्याचा रनअप आणि तितक्याच दर्जाचा गोलंदाजीचा वावर, त्याची पॉवर याही षटकामध्ये पाहिली. कुठल्या प्रकारे मोठा फटका त्याच्या माध्यमातून खर्चिक झाला नाहीये. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश काउंटर अटॅक टोईनला. हा चेंडू लागतोय वाडीस लॉंग ऑनच्या दिशेने आला. PPL चौकार. चाबुक शॉट 5-4 वंस अगेन. गोविंदा पाटिल तैयार थे, खींच के मारा. चाबुक चपराक और 4 रनों के लिए डगआउट जहां पे विजय और उनकी सेना बैठी है उनके लिए तोहफा भेजा. विशाल जितेकर तोहफा कबूल करो. चाबुक शॉट. काय फटका राहिला. एखाद्याच्या कानशिला लगावी त्या दर्जाचा हा काहीसा फटका पाहिला आणि या फटक्याने काहीशी ताकद ही प्रस्तावित केली जाते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांचा खात्मा. 25 धावा धावपटलावरती. येणारे 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. झोला का डोला, काय सामना राहिलाय. 5-4 16 8 रन प्रति ओवर से टेंशन. सृजा केपीसी इनामपुरी के 11 खिलाड़ी चर्चा कर रहे हैं. कल्पेश ठाकुर को दे ओवर या वरद भगत को दे, किसे आगे करे. कल्पेश ठाकुर लास्ट में डिफेंस भी कर सकते हैं या वरद भगत को अभी देंगे तो क्या होगा, ये अब चर्चा यहाँ पर शुरू है, क्योंकि अंगद पाटिल एक ही ओवर कर सकते हैं. प्रवीण जर विचार केला तर अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धापासून ज्या पद्धतीच्या टीम मीटिंग होत आहे, ज्या पद्धतीनं मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे, यामुळेच ही काय या लढतीचा जो आपण डंका पाहतो, या लढतीचा जो दबाव पाहतो, हे आपल्याला समोर पाहायला मिळतो. वंस अगेन बिग फाइट मैच. पिछला मुकाबला भी कांटे की टक्कर भरा हुआ था. कड़ा मुकाबला रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली वर्सेस बॉस फाइटर ओवले. कुणाल दवड़े फ्रॉम धुंधरे, उस खिलाड़ी ने 4 छक्के मारे. रॉयल स्पोर्ट्स हारते हारते जीती है. वंस अगेन फास्ट एंड फ्यूरियस मैच जहाँ पे तगड़ा मुकाबला हो रहा है. इनामपुरी वर्सेस आप देख सकते हैं कोहली के ऊपर 12 बॉल 16 की आवश्यकता और गेंदबाजी के लिए बामन डोंगरी के कल्पेश ठाकुर. अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यानं नेहमीच आपला दबदबा प्रस्तावित केलाय, बामण डोंगरीचा हा खेळाडू कल्पेश ठाकूर अगदी सेमीफायनल मध्ये खेळेल. वलवली संघासमोर फायनल मध्ये असेल स्वर्गीय चंद्रकांत स्मृती पारगाव. ग्रामीण धमाका तितकाच वेगवान खेळ PPL लीग मध्ये सध्या पाहायला मिळतो. Oh, good shot. Stand and deliver. Fast and furious. दे धक्का घे छक्का. 6 रनों के लिए तख्ता पलट. आक्रमक शैलीचा फटका. गोलंदाज कल्पेश ठाकूरला फटका लगावणं सोपं नाहीये, परंतु या फलंदाजानं करून दाखवलं. स्वर्गीय कुमारी सिद्धी गुरुनाथ ठाकूर स्टॅनला सलामी दागणारा हा ब्रँडेड षटकार. रोशन, ये जो टीम है ना हारते हारते जीती है. पिछले मुकाबले में मुकेश नाइक ने 4 पे 18 चाहिए थे, 3 छक्के मारे. ये टीम कैसे हार मानेगी भाई. इनके पास एक से एक बादशाह है. 11 बॉल 10 की आवश्यकता. कल्पेश ठाकुर लेग ब्रेक का सुल्तान है, लेकिन इनका लेग ब्रेक नहीं चला अभी. अगदी बिग बॅटल पाहायला मिळतं. जर्सींचा विचार केला तर जणू काय ऑस्ट्रेलिया आणि भारत हा सामना घडतो की काय, त्या दर्जाचा माहोल याही लढतीमध्ये राहिलाय. यस, ब्लू आर्मी यानी भारत का दर्शाती है और येलो आर्मी यहाँ पर ऑस्ट्रेलिया को दर्शाती है. लेकिन ऑस्ट्रेलिया कभी मैच नहीं छोड़ती और इनामपुरी मैच नहीं छोड़ेगी. मजा आ रहा है. 11 बॉल 10 की आवश्यकता. पिछला मुकाबला पैसा वसूल, ये भी पैसा वसूल. और कमाल की गेंदबाजी. इस बार वेरिएशन अच्छा था. नक्कीच, कारण तात्काळ गोलंदाज कल्पेश ठाकूरनं घरवापसी दाखवली. पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर गोलंदाज काहीशी तारांबळ उडते, परंतु कल्पेशनं अनेक उन्हाळे अनेक पावसाले पाहिले, तात्काळ त्याने कमबॅक दाखवलंय. 10 कदम 10 बॉल 10 की आवश्यकता. लेग ब्रेक देखा आपने पिछली बॉल पे. अपर कट, स्क्वायर कट, डीप थर्ड मैन, बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए
वीरेंद्र सेवक स्टाईल हा फटका खेळला, स्क्वेअर कटचा देखना फटका. राज शरद भोईर टेंबोडे स्टँडला सलामी दागणार हा अजून एक ब्रँडेड चौकार. पिछले गेंद पर यही शॉट खेलना था उनको लेकिन नहीं लगा. अब लगा है बल्ले पे. स्क्वायर कट, डीप थर्ड मैन, 5-4, 4 रन. अब चाहिए 6, गेंदे बचिए 9. अगदी फलंदाजानं वेटन वॉचची भूमिका आखली आणि त्यानंतर दागेला हा स्क्वेअर कटचा धमाकेदार चौकार. दमदार फटकेबाजी. नेक्स्ट बॉल पुढे जाऊन स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न. वन टप्पा सीमा पार, शानदार चौका. ऑन वीआईपी डाइस पे 4 रन. विशाल नाइक शुरुआती दौर में हम उन्हें कह रहे थे भाई खराब बैटिंग कर रहा है. 5 गेंदें लगातार डॉट खेली थी. हमने इन पे आरोप लगाए थे. कई दर्शक इन्हें बोल रहे थे कि विशाल नाइक आप आउट हो जाओ. भाई ये तो मार रहा है और ये मैच विनर बनते जा रहा है. तगडा मारतोय कारण बचेंगे तो लढेंगे हा रवैया त्यानं आजमावलाय. खेळपट्टीवरती त्यानं तळ ठोकलेला. अंतिम चरणामध्ये चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून 8 चेंडू जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. 2 to win. क्लीन बोल्ड लेकिन वक्त हाथों से निकल गया. 7 बॉल 2 की आवश्यकता. विशाल नाइक कोहली गांव का ये खिलाड़ी है. उसने अपना काम तमाम किया और ये देखिए क्लीन बोल्ड. इट्स OUT 19 बनाकर विशाल मैदान से बाहर. अगदी यष्टांना उद्ध्वस्त केलं गेलं. अंतिम चरणागणिक गोलंदाज कल्पेश ठाकूरने आपल्या सांघिक कोठ्यासाठी घरवापसी दाखवली परंतु वेळ गेली आहे. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. अंतिम टप्प्यामध्ये घातक गोलंदाजी राहिली. हा चेंडू डॉट राहिला तर अंतिम चरणागणिक 6 चेंडू 2चं समीकरण राहू शकतो. यस डेफिनेटली. ये बॉल डॉट आई तो लास्ट ओवर वरद भगत करेंगे प्लस पे के. 6 बॉल 2 बच सकते हैं. इंपॉर्टेंट बॉल है. और सामने टेनिस बॉल क्रिकेट के कार विजेता बल्लेबाज ओवले की पहचान प्रमोद खैरत, लेजेंड प्लेयर. आई प्रोटेक्शन पहन के बैटिंग के लिए आते हुए. आई प्रोटेक्शन इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. अंगद पाटिल पहनते, किरण पवार भी पहनते, प्रमोद दादा ने भी पहना यहाँ पर. 7 बॉल 2 की आवश्यकता. सुपर 8 क्वार्टर फाइनल. कौन जाएगा सेमीफाइनल में? 2 टीम क्वालिफाई हो चुकी है. 2 टिकट बचे सेमीफाइनल के. क्या मिलेंगे इनामपुरी को वो टिकट या मिलेगा कोहली कोपर को वो सेमीफाइनल टिकट? सबसे ग्रेट सुपर 8. सुपर 8चा महामुकाबला जणू का टेस्ट क्रिकेट परंतु एक धाव प्राप्त होते. स्कोर इज लेवल. किरण पवार ने अच्छी कोशिश की लेकिन यहाँ पर ओवर समाप्त हुई. लास्ट ओवर 1 to win. स्कोर लेवल हो चुका है. अगर 6 बॉल डॉट आते तो सुपर ओवर यहाँ पर होगी. इट्स वेरी इम्पॉसिबल मोमेंट. लेकिन क्रिकेट में कोई भी इम्पॉसिबल चीज़ नहीं होती है. लेकिन अब इनामपुरी के पास सुपर ओवर का एक ऑप्शन बचा है. अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी कोसळली हे मुख्य कारण राहिलं. अगदी फक्त 40 धावा बनणं हे निश्चितच श्रीजा केपीसी इनामपुरी संघासाठी धोक्याची घंटा ठरली गेली. आणि त्यानंतर जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये या गोलंदाजीचा काहीसा आपण दबदबा पाहिला परंतु धावा कमी असल्या कारणासह सामना अगदी विजयाच्या समीप जाऊ शकला नाहीये. 1 की आवश्यकता. टिकट टू सेमीफाइनल. पनवेल प्रीमियर लीग सीजन 4 2025 तीसरी टीम क्वालिफाई हो चुकी है. श्रेया स्पोर्ट्स स्वर्गीय नितिन नाइक 11, विशाल जितेकर की आर्मी गो टू सुपर 4. अभिनंदन. और ये ट्रॉफी स्वर्गीय नितिन नाइक को डेडिकेट की जाएगी विशाल दादा जितेकर के माध्यम से. कॉन्ग्रेचुलेशन ब्लू आर्मी. यू वॉन द मैच एंड यू वॉन द हर्ट. अगदी स्वर्गीय नितीन नाईक यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. गुणवान खेळाडू कोहली कोपर ज्याच्या नावानं स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर या संघाची नवीन निर्मिती पाहिली आणि संघाचे संघ मालक स्वतः मुकेश नाईक, अमर पवार संघ मालक आणि या संघ मालकांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. विशाल जितेकर जो कर्णधार, संदेश पाटील मार्गदर्शक आणि कुमार पवारचा हा मॅनेजमेंट कार्य खूप चांगलं राहिलं आणि याच मुले की काय या संघाचा पहिला आपण डंका आणि हा संघ पुढे मार्ग शोधताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर अगदी प्रवास समाप्त होताना पाहायला मिळतो अगदी केपीसी इनामपुरीचा. हार्ड लक अंगद पाटिल, किरण पवार एंड कंपनी. एक हाथ